महाराष्ट्र ग्रामीण न्यूज वैजापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहेत। तर आज श्री शंकर स्वामी महाराज यांचा 281वा अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेला आज दुसरा दिवस आहे। तर आज आपण श्री शंकर स्वामी महाराज यांच्या याच्यामध्ये आलेलो आहेत भोजनगृहामध्ये। आपण बघू शकता इथे काही स्वयंसेवक आहेत, कशा पद्धतीने इथे तयारी चालू झालेली आहे स्वयंपाकाची। शेवटचा जो महाप्रसाद असतो त्याची पूर्ण तयारी इथे चालू झालेली आहे। पूर्ण भट्ट्या पेटलेल्या आहे, आपण बघू शकतो एकदम असे आचारी इथे बसलेले आहेत। एकदम इथे टेम्परेचर एकदम हाय झालेलं आहे। अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा प्रसादाचे काम हे अतिशय उत्कृष्टपणे आणि चोखदारपणे इथे चालवले आहेत। हे आपले काही गावातील इथे आचारी आहेत। एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण बघू शकता की एवढ्या टेम्परेचरमध्ये शेवटच्या दिवसाचा जो महाप्रसाद असतो त्या महाप्रसादाचं सुरुवातीला झालेलं आहे। बुंदीचा जो महाप्रसाद आहे एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की हे जे कारागीर आहेत हे शेवटच्या प्रसादासाठी सज्ज झालेले आहेत। हो बुंदीचा पण आपण पाहू शकतात इकडं निनाद भाऊ आहेत। शेवटच्या दिवसाची तयारी एकदम चोखपणे चाललेली आहे। काय सांगाल मिन्नाथ भाऊ, आता एवढं जे टेम्परेचर आहे एवढ्या भट्ट्या तापलेल्या आहेत, सर्वसामान्य माणूस इकडं 10 मिनटं पण थांबू शकत नाही। काय सांगाल याच्याविषयी? ते काम आहे, शेवटी ते करावंच लागतं। सर्व शंकर स्वामीची कृपा। बस शंकर स्वामीची कृपा। शंकर स्वामी कुठपर्यंत आलेली तयारी प्रसादाची? आता आज 10 पोते काढले आतापर्यंत। हां आता चालू आहे समजा, चालू आहे। सुरुवात केली, आज सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता सुरुवात झालेली आहे। आपल्या गावातील मिन्नाथ भाऊ यांनी सांगितलेलं आहे की प्रसादाला सुरुवात झालेली आहे। इकडे आपण पाहू शकता भंडारगृहामध्ये महिला आहेत। शेवटचा जो बुंदीचा प्रसाद असतो त्या बुंदीच्या प्रसादाची तयारी इथं चालू झालेली आहे। पाहू शकता संपूर्ण याच्यामध्ये इकडं सगळी टीम इथं बसलेली आहेत। सर्व टीम इथं बसलेले आहे। आपण पाहू शकता भंडारगृहामध्ये सर्व इथं स्वयंसेवक आहेत। हे 24 घंटे इथं उपस्थित असतात आणि हे सर्व जे आचार्य असतात यांना मदत आणि सहाय्य करण्यासाठी ही टीम इथं बसलेली आहे गावातर्फे। आपण बघू शकतात। हो नमस्कार नवनाथ भाऊ, नमस्कार। हे आपल्या संत शंकर स्वामी यांच्या 281 हरिनाम सप्ताहाचे जे मुख्य आचार्य आहेत ते नवनाथ भाऊ वागचौरे आपल्यासोबत आहेत। नवनाथ भाऊ, काय सांगाल कुठपर्यंत तयारी झालेली आहे महाप्रसादाची? महाप्रसादाचे आज 20 पोते झालेले आहेत आणि 100 पोत्याचे टार्गेट ठेवलेले आहे। म्हणजे साधारण ते 100 पोतेचं शेवटचा जे महाप्रसाद आहे त्याच्यासाठी 100 पोते बुंदीचं टार्गेट ठेवलेलं आहे। अजून पण वाढू शकतं, काय वाटतं? अजून पण वाढू शकतं। साधारण ते आता ते दररोज जी आपल्याला जे महाप्रसादासाठी जी आमटी लागते तर साधारण ते किती लिटर आमटी लागतात? रोज 10,000 लिटर आमटी लागते। आपण बघू शकतो की हा जो महायज्ञ आहे या महायज्ञासाठी दररोज 10,000 लिटर आमटी ही दररोज तयार होत आहे। काय सांगसाल अजून? काय बाकी काय आता जे चालू आहे भट्ट्या एकदम व्यवस्थित चालू आहे। बाकी काय बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे। चालेल, आपण बघू शकता पूर्ण तयारी इथं भट्ट्यापर्यंत लावलेल्या आहेत। जो दररोज लागणारा जो समजा भाकरी असेल, भात असेल, आमटी असेल, सर्व तयारी एकदम सुंदर अशा पद्धतीने आपण बघू शकता। जी दररोज जी आपल्याला जी आमटी लागते ती आमटीची तयारी पण इथं चालू आहेत। 281व्या अखंड हरिनाम सप्ताह आणि आपण इथं उपहारगृहामध्ये येणार भोजनगृहामध्ये। तर इथं सप्ताह कमिटीचे काही स्वयंसेवक इथं बसलेले आहेत। आपण बघू शकता गावातील सप्ताह कमिटीचे स्वयंसेवक आहेत।
जय हरिभाऊ. जय हरी. काय सांगाल हे जे आपलं जे आता जे चालू आहे स्वयंसंस्थाचं, तर या भोजन कराविषयी कुठपर्यंत तयारी आलेली आहे, काय सांगाल? इथं स्वयंपाकगृहामध्ये हां समजा उद्यासाठी जे मटेरियल लागतंय हा. ते आजच बोलवलं जातंय. हां कमिटीवर भरपूर माणसं आहे, हा. सगळी भरपूर मेहनत करताय. हां 3 ठिकाणी हिशोब आहे, येणारा माल ईद आचार्याला दिलेलं त्याची नोंद आहे. हां बाहेरून काही आलं त्याचा सत्कार केला जातो. हां सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं खेळीमेळी चालू आहे. सगळं खेळीमेळी चालू. चालू एकंदरीत सप्ताह कमिटीतर्फे जे नियोजन आहे ते एकदम पद्धतशीरपर्यंत चालू आहे. एकदम व्यवस्थित आहे ना, व्यवस्थित चालू आहे. चांगलं करायचा प्रयत्न करू. चांगलं करत आपल्यासोबत सर आहेत. सर काय अखंड सांगतात? सप्ताह आहे हा खूप व्यवस्थित चालू आहे आणि खूप भाविक पूर्ण गावाच्या आसपास लगतचे गावातले सर्व भाविक या सप्त्यासाठी येत आहे. म्हणजे असं अपूर्ण असा सप्ताह हा खंडाळ्यामध्ये होतो आहे. चांगला लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर भंडारगृहामध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे, जेवणाची, आमटी वगैरे, भाकरी सगळे बाहेरून पण बाहेर गावचे पण येत आहे. तर हा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस होईल असं आमची सगळ्या भाविकांची, त्याच्यानंतर स्वयंसेवकांची, सगळ्या समित्यांची इच्छा आहे. तर हा सप्ताह चांगलाच चांगला व्हावा आणि येणाऱ्या भाविकांना चांगला आनंद मिळावा, चांगला प्रसाद मिळावा, यासाठी आमचं आतोनात प्रयत्न राहणार. जय हरी महाराज की जय. शंकर स्वामी महाराज की जय. बघू शकता या सप्ताह कमिटीमध्ये जे सहाय्यक आहे तर खूप अशा छान अशा पद्धतीनं सर्व नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही काही कमी पडणार नाही. सप्ताह कमिटीतर्फे योग्य असे निर्णय, योग्य असे नियोजन इथे झालेले आहेत. सर्वांना जय. ओके. शंकर स्वामी महाराज की जय. सद्गुरु नारायण स्वामी महाराज की जय.